एकाच पोटनिवडणुकीचा निकाल देशाचा संपूर्ण राजकीय नकाशाचा ताबा घेऊ शकतो का? 1995 पासून म्हणजेच तब्बल 3 दशक जो गड अजिंक्य राहिला, तो गड अचानक एका नव्या राजकीय प्रयोगासमोर पत्त्यांसारखा कसा कोसळतो? ज्या पक्षाकडे देशाची सत्ता आहे, प्रचंड संघटन आहे आणि ज्या पक्षाचे खुद राष्ट्रीय अध्यक्ष ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, त्याच बालेकिल्ल्यात जर सत्ताधाऱ्यांना धूळ चारायची वेळ येत असेल, तर देशाच्या राजकीय वाऱ्यांची दिशा बदलते असा याचा अर्थ काढायचा का? दिल्लीच्या रस्त्यांवर धगधगणाऱ्या जेन झी आंदोलनाची धग थेट बिहारच्या बांकीपूर पर्यंत पोहोचली आहे का? राम मंदिराच्या नावाने चालणाऱ्या राजकारणाला आता नागरी समस्या, बेरोजगारी आणि तरुणांच्या अस्वस्थतेने ब्रेक लावलाय का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रशांत किशोरांचा या विजयाने संपूर्ण देशातील विरोधकांना भाजपला रोखण्याचा एक नवा राजकीय फॉर्म्युला किंवा नवा पॅटर्न हाती आणून दिलाय का? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधताना बिहारमधील बांकीपूरच्या या राजकीय भूकंपाचे पदर उलगडून दाखवणं अत्यंत गरजेचं ठरतं. बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या निकालाने एकाच वेळी दोन मोठ्या घडामोडी घडवून आणल्या आहेत. एक म्हणजे भाजपचा अत्यंत धक्कादायक पराभव आणि दुसरा प्रशांत किशोरांचा एक राजकीय नेता म्हणून झालेला सनसनाटी उदय. बांकीपूर हा मतदारसंघ म्हणजे भाजपचा अजिंक्य गड मानला जात होता. 1995 पासून सलग 5 वेळा भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन येथून आमदार म्हणून निवडून आले होते. नितीन नबीन राज्यसभेवर गेल्यामुळे ही जागा रिकामी झाली आणि तिथे पोटनिवडणूक घोषित झाली. भाजपासाठी ही निवडणूक केवळ एका मतदारसंघाची नसून थेट राष्ट्रीय अध्यक्षांच्या प्रतिष्ठेची होती. त्यामुळेच या एका जागेसाठी भाजपने आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. तब्बल 6000 कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत होते. खुद नितीन नबीन देखील मैदानात सक्रिय होते. बिहारमधील भाजपचे 27 आमदार, 18 खासदार, अनेक केंद्रीय मंत्री आणि भोजपुरी कलाकारांची मोठी फौज प्रचारात उतरवण्यात आली होती. भाजपला आपल्या विजयाची इतकी खात्री होती की मतमोजणीच्या दिवशी सकाळीच कार्यकर्त्यांनी विजयाचे बुंदीचे लाडू बनवायला सुरुवात केली होती. मात्र दुपारी निकाल समोर आला आणि लाडूची गोडी कडू झाली. जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांनी तब्बल 19,419 मतांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार यांचा पराभव करत बांकीपूरचा बालेकिल्ला थेट हिसकावून घेतला. अगदी 1-2 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या मागच्या निवडणुकीत एकही जागा नसलेल्या पक्षाकडून सलग 30 वर्ष ताब्यात असलेला मतदारसंघ गमावणं हा भाजपसाठी 100 वॉल्टचा राजकीय शॉक ठरला आहे. या पराभवाची कारणं शोधताना अनेक राजकीय आणि सामाजिक अँगल समोर येत आहेत. सर्वात पहिला आणि मोठा दणका ठरला तो म्हणजे जेन झी आंदोलन. काही दिवसांपूर्वी जंतर मंतर सह देशभरात झालेल्या तरुणांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला नमतं घ्यावं लागलं होतं आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा लागला होता. बांकीपूरमधील 3.79 लाख मतदारांपैकी जवळपास 1/3 मतदार 18 ते 29 वयोगटातील आहेत. दिल्लीतील या अन्यायाची आणि रोजगाराच्या अवस्थेची धग या तरुण मतदारांमध्ये कायम होती आणि त्यांनी मतपेटीतून आपला राग व्यक्त केला. दुसरं कारण म्हणजे अयोध्येतील राम मंदिर दान चोरीचा मुद्दा आणि पक्षाची जुनीच ध्रुवीकरणाची रणनीती. बांकीपूर हा शहरी आणि सुशिक्षित मतदारसंघ आहे. तिथे भाजपने नेहमीप्रमाणे जातीय समीकरणे आणि धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, पण मतदारांनी या भावनिक मुद्द्यांना नाकारलं. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी. नितीश कुमारांचा पराभव ओसरल्यानंतर भाजपकडे बिहारमध्ये कोणताही प्रभावी किंवा वजनदार चेहरा उरलेला नाहीये. त्यातच नागरी समस्या, शिक्षण, आरोग्य आणि बिहार अस्मिता या मुद्द्यांवर प्रशांत किशोरांनी थेट लोकांशी, विशेषतः तरुणांशी साधलेला संवाद भाजपच्या पोकळ आश्वासनांवर भारी पडला. या निकालाचे राजकीय परिणाम केवळ बिहार पुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशाच्या राजकारणावर होणार आहेत. कालपर्यंत केवळ पडद्यामागचे राजकीय रणनीतिकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर आता थेट रिंगणात उतरून विजय झालेले एक प्रगल्भ राजकारणी म्हणून प्रस्थापित झाले आहेत. त्यांच्या या विजयाने विरोधकांना एक नवा पॅटर्न दिला आहे. तो म्हणजे भाजपच्या प्रचंड पैसा, संघटन आणि धार्मिक मुद्द्यांना रोखायचं असेल तर थेट स्थानिक समस्या, तरुणांचे प्रश्न आणि पोटा पाण्याच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणं आवश्यक आहे. बांकीपूरच्या जनतेने काँग्रेस आणि राजद या पारंपरिक विरोधकांवर विश्वास न ठेवता प्रशांत किशोरांच्या रूपाने तिसरा पर्याय निवडला आहे. याचाच अर्थ जनता आता जुन्या राजकीय समीकरणांना कंटाळली आहे आणि ठोस काम करणाऱ्या तिसऱ्या पर्यायाला स्वीकारायला तयार आहे. हा निकाल म्हणजे भाजपसाठी धोक्याची स्पष्ट घंटा मानली पाहिजे.
केवळ जुन्या मतदारांवर, संघाच्या संघटनावर आणि भावनिक मुद्द्यांवर अवलंबून राहून निवडणुका जिंकता येत नाहीत. तसेच सुशिक्षित व शहरी मतदारही हातातून निसटू शकतो, हा संदेश जनतेने स्पष्टपणे दिला आहे. या निकालाने एका बाजूला विरोधकांचे मनोबल उंचावले आहे, तर दुसऱ्या बाजूला बिहारमध्ये आणि देशात एका नव्या राजकीय ताकदीचा उदय झाला आहे. बांकीपूरचा हा राजकीय भूकंप आगामी काळात होणाऱ्या इतर निवडणुकांवर आणि संपूर्ण देशाच्या राजकारणाच्या समीकरणांवर निश्चितच दूरगामी परिणाम करेल या शंका नाही. तर तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.